कीर्तनाला बसलेल्या लोकांच्या शरीराचा वास सुटू द्या. तुमच्या घरातल्यांनी तुम्हाला जर घरात ठेवलं तर आपलं नाव बदलून ठेवजा. अरे चांगलं आहे तोवर ठीक आहे, याला एखादं भत पडू द्या आणि याचा वास येऊ द्या. हे एवढं घाण आहे की सून म्हणते एक तर तुमचा बाप घरात राहील नाही तर मी राहील. ते काही इतरच धर्मातली पोरं आहेत का? 300 रुपये कमाई आहे मुस्लिम समाजाच्या पोराची, 300. त्याच्या बापाची जमीन नाही, त्याचा बाप सरपंच नाही, त्यांचा बाप पंचायत समितीला नाही, जळपेला नाही, त्याच्या बापाची स्थावर जंगम कोणती मालमत्ता नाही, त्याच्या बापाचा बंगला नाही. पण 300 रुपये भंगार विकून कमावणारं पोरग उंबरठ्याच्या आत आलं की 300 रुपये कमावणारं पोरग घरात आल्या आल्या आईला विचारतो, अम्मा जान अब्बाजांनी कुछ खाया? 300 रुपये कमाई असणाऱ्या पोराला बापाचं जेवण विचारावं वाटतं. 30-30 एकर जमिनी आहे तुमच्या माझ्या बाप दाद्यांनी आपल्या नावावर केलेल्या, पण एकालाही विचारावं वाटत नाही आपला बाप जेवला का आणि त्यानं शुगरची गोळी घेतली का. आणि काय तोरा सब छोतो की बाजार में पत्रों का व्यापार चल रहा दुनिया में. कोणाच्या आधारावर जीवन जगताय तुम्ही? एक काळ असा येणार आहे की तुम्हाला त्याचीच आठवण येईल.